एकनाथी भागवतामध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे आणि त्यामध्ये एकनाथ महाराज म्हणतायत, समजावत आहेत की श्रीकृष्ण भगवंतालाच हे ज्ञान प्रबोधनासाठी गुरु का करायचं. तर ते म्हणतायत की पुसं जावे ब्रह्मयासी. जर ब्रह्मदेवाला जर विचारायला गेलो तर तो गुंतला सृष्टी कर्माशी, तर तो सृष्टी निर्माण करण्याच्या कार्यामध्ये गुंतलेला आहे. बर, आणि प्रजा उत्पत्ती मानसी, प्रजा उत्पत्ती करणं हेच त्याच्या मनामध्ये दिसून येत आहे, कळलं ना. आणि अहर्निशी रात्रंदिवस त्याचीच त्याला चिंता लागलेली आहे, कळलं की नाही. आणि पुन्हा असंही म्हटलं की आपल्या निज स्वभावी सदा संसारू वाढवी, आणि तो संसार वाढवण्याच्याच मार्गामध्ये लागलेला आहे. बरं, मग आता काय करायचं. केवी संसारू जोडवी, कळलं की नाही, केले. आणि आता त्याला म्हणजे त्याला आपण जाऊन शरण जाऊ शकत नाही ज्ञानासाठी, कारण संसारच तो वाढवतोय. बरं, आता दुसरं प्रजापतीला हे करायचं का, तर प्रजापती पण नाहीये. कारण काय झालं, जेव्हा प्रजापतीच्या 10 मुलांना नारद मुनीने लग्न न करता संन्यास घ्यायला लावलं, त्यावेळेला प्रजापतीने काय केलं, नारद मुनीला शाप देऊन बसले. ठीक आहे, म्हणजे प्रजापतीकडे पण जाऊन आपण त्यांच्याकडून हे करू शकत नाही, कळलं की नाही. आता ब्रह्म उपदेश म्हणजे त्याच्याकडून हे ब्रह्मज्ञानाचा उपदेश होऊ शकत नाही. बरं, मग आता काय करायचं. आता ऋषींनी विचारायला जायचं का, कळलं की नाही. तर पुसो जावे ऋषी प्रती तव ते सदा आपमती. त्यांची प्रत्येकाची स्पर्धा चाललेली असते, कळलं की नाही. आपुले मत प्रतिष्ठिती. आज आपल्याला काय दिसतं बघा, अनेक अनेक ऋषी मुनी आहेत. आता काय म्हणजे बोलू नये ह्या विषयावर. इव्हन शंकराचार्यांसारखे सुद्धा, सगळेच नाही म्हणत मी, पण ते सुद्धा प्रत्येकाची बघा, प्रत्येकाच्या आखाड्याच्या स्पर्धा लागलेल्या आहेत. मी श्रेष्ठ, अमरीत श्रेष्ठ, अमरीत श्रेष्ठ. तर त्यामुळे त्यांनी म्हटलं की आपुले मत प्रतिष्ठिती, प्रत्येक जण आपलंच मताचं प्रतिपादन करतोय. म्हणजे वेदांनी जे सांगितलेलं आहे, वेदांतामध्ये जे दाखवलेलं आहे ते न सांगता प्रत्येक जण मीच मोठा कसा हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय, कळलं की नाही. आणि जर ते ऐकलं नाही तर शाप देऊन मोकळे होतात, लक्षात घ्या. मग आता काय करायचं. आता गुरुला जर विषयाची आसक्ती असेल, कळलं की नाही, तर ते शिष्यामध्ये विरक्ती कशी निर्माण करतील, कळलं की नाही. मग आता कोणाला पहे जायचं. इतकंच नाहीये, समर्थ रामदासांनी सुद्धा म्हटलेलं आहे, गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावली शक्ती मोठी, मनी कामना चेटके धात माता, नव्हे रे नव्हे, नव्हे तो मुक्तीदाता. मला सांगा आता काय करायचं, कोणाला शरण जायचं, कळलं की नाही. आणि म्हणून म्हटलंय की अशानं कसं काय विचारायचं. आणि मग शेवटी त्यांनी म्हटलंय की विकल्प निराश व्हायला पाहिजे सगळ्या प्रकारचा, आणि सत्य स्वरूप प्रकाशित व्हायला पाहिजे. आणि म्हणून म्हटलंय की तू अविनाश युक्ती प्रयुक्ती उपदेश विकल्प निराश, कळलं की नाही, जाणसी. म्हणजे विकल्पाचा निराश कसं करायचं. म्हणून म्हटलंय ब्रह्मज्ञानाचा वक्ता तुझं वेगळा, श्रीकृष्णनाथा न दिसे सर्वथा. काय म्हटलंय, ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणारा तुझ्यासारखा श्रीकृष्ण भगवंता कोणीच दिसत नाहीये. म्हणून आपण काय करतो, भगवद्गीतेला का प्राधान्य देतो. बघा आज अनेक म्हणजे हे चित्र आज बघा आज प्रकर्षाने दिसून येतोय. आणि प्रत्येकाने आपले आपले बाडे तयार केलेले आहेत. हा अमुक अमुक महाराजांचा मठ, अमुक अमुक महाराजांचं, नंतर हे अमुक अमुक. आणि एका मठात तुम्ही गेलात ना की दुसऱ्या मठात तुम्हाला जायचा अधिकार नसतो. प्रत्येक जण अगदी आपल्या ह्याप्रमाणे कसं डांबून ठेवायचं तेवढंच बघत असतो. आणि हे आज चित्र दिसून येतंय. पण ह्यामुळे कसं होतं, महाराज जे म्हणाले होते की सगळ्यात मोठं जर नुकसान कोणी केलं असेल आपल्या अध्यात्म मठाधिपतीने. येशू ख्रिस्ताला कोणी मारलं, मठाधिपतीने. शंकराचार्याला मारण्याचा प्रयत्न केला होता, मठाधिपतीने, कळलं की नाही. महाराजांना सुद्धा मठावरून घालवलं, मठाधिपतीने. म्हणजे आपल्याला चित्र दिसून येतं. अर्थात हे कटू सत्य आहे, पण हे आहे. आणि म्हणून आपल्याला शुद्ध वेदांतामध्येच प्रवेश करायचा आहे. म्हणून मी वारंवार सांगतो की शंकराचार्यांचं शंकर भाष्य जे आहेत, शंकराचार्याने जे कार्य केलेलं आहे त्या कार्याकडे लक्ष देऊन जितकं करायचं असेल तर तेवढं तेच करा बघा, कळलं की नाही. कारण आज काय झालेलं आहे, आज शुद्ध आत्मज्ञान देणारा असा गुरु दिसत नाही. माझं महत्भाग्य समजतो मी की मला काळे सिद्धेश्वर महाराजांसारखे गुरु मिळाले.
आणि त्यांनी जो शुद्ध ज्ञानाचा बोध केलेला आहे म्हणून मी त्याच मार्गाने वाटचाल करतोय. मला अनेक जण विचारतात, तुम्ही या महाराजांकडे गेला का, त्या महाराजांकडे गेले का, तिकडे. म्हटलं मला कुठेही जाण्याची जरूर नाहीये, कारण माझ्या आईने मला जे दिलेलं आहे त्यामुळे मी तृप्त झालेलो आहे आणि मी आत्मा हा माझा निश्चय झालेला आहे. म्हणून मी म्हणू शकतो पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हा पूर्णतेचा आनंद मी सद्गुरू काळ सिद्धेश्वर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने अनुभवतोय. कळलं की नाही. पण आज काय झालेलं आहे, जे जिज्ञासू आहेत त्यांना शुद्ध ज्ञानाचं प्रबोधन फार म्हणजे करणारे सद्गुरू दिसत नाहीत. ठीक आहे, शेवटी भगवंताची लीला, भगवंताची इच्छा. शेवटी श्रीकृष्ण भगवंताला वाटलं तर पुन्हा आपल्यासाठी देह धारण करून येईल. कळलं की नाही. तर आपण इतकंच म्हणूया, जसं आपल्याला बोध केलेला आहे भगवद्गीतेमध्ये जो बोध केलेला आहे त्या बोधाच्या आधारे आपण मयी एव सकलम जातम जे म्हटलंय ना, आणि असं नाही सर्व धर्मान परित्यज्य माम एकम अनुस्मर असं जे श्रीकृष्ण भगवंताने शेवटी म्हटलेलं आहे त्याच्यावरच आपण लक्ष देऊया आणि भगवद्गीतेला शरण राहूया. जय काळसिद्ध, जय काळसिद्ध.